बातमीकडे. वंदे मातरम गीताविरोधात अबू आझमी यांची भूमिका आडमुठेपणाची दिसतीये. वंदे मातरम हे गायन आमच्या धर्माविरोधात आहे. आम्ही ते गीत गातच नाही तर त्याची जबरदस्ती का, असा सवाल अबू आझमी यांनी केलेला आहे. देखिए, हम आज भी गाते नहीं हैं, हम रिस्पेक्ट करते हैं. हम आज भी गाते नहीं हैं, हम रिस्पेक्ट करते हैं, खड़े रहते हैं. हम कैसे गाएं? हमारा धर्म कहता है कि एक ही अल्लाह के आगे के गीत गाओ, एक ही अल्लाह के आगे सर झुकाओ. तो हम कैसे गा सकते हैं? क्या मैं अपना धर्म छोड़ दूं? क्या कल अगर किसी और कोई सरकार आ जाए तो कहे कि किसी दूसरे धर्म के लोगों को भी कुरान शरीफ की 2 लाइन पढ़नी पड़ेगी? हर आदमी की अपनी अपने धर्म के पे चलने का इजाजत है देश के अंदर. इसमें कोई इंटरफेरेंस नहीं करना चाहिए. ये देश जो है सेकुलर देश है. ऐसी बातें करके एक दूसरे का दिल दुखाना ठीक नहीं. लोकशाही मराठीच्या संपादकीय कार्यक्रमात अबू आझमींनी हे वक्तव्य केलेलं होतं. वळूया पुढल्या बातमीकडे. एसटी कर्मचाऱ्यांचं बोंबमारो आंदोलन आहे. येत्या 24 फेब्रुवारीला हे आंदोलन होईल. वाढीव वेतनाचा हप्ता अर्थ खात्याकडून मिळावा या मागणीकरता म्हणून हे आंदोलन केलं जाणार आहे. वेतनवाढ जी झाली होती आमची 20 ते 24ची, त्याच्या फरकाची रक्कम राज्य सरकारने द्यावी 65 कोटी असं ठरलं होतं. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, सरनाईक साहेबांनी पुढाकार घेतला, ओमप्रकाश गुप्ता त्यांना हजर ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप आहे आमच्याकडे. आता मात्र असं झालं 3ऱ्या महिन्यात द्यायला तर एस टीकडे पैसेच नाही आहेत आणि त्याच्यामुळं हा हप्ता या महिन्यात दिलेला नाही. त्यामुळं आमचं आंदोलन मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्र्याच्या विरोधात नाही, त्या अर्थ खात्यात बसलेल्या ओमप्रकाश गुप्तांच्या विरोधात आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली आहे. या प्रसंगी त्यांनी आदरणीय अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली देखील वाहिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.